शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपल्याला आता मी खूपच महत्वाची आणि कामाची माहिती देत आहे. थोडंसं वेळ द्या आणि जरूर पहा. जपानचे शेतकरी किंवा शास्त्रज्ञ, अभ्यासू शेतकरी जवळपास त्यांनी 35 वर्ष शेतीमध्ये काम करून त्यांनी असा अभ्यास केला, की जे आपण जमिनीमध्ये जो काडी कचरा जाळतो किंवा असाच शेताबाहेर नेऊन टाकतो, याला जर जमिनीत तुम्ही कुजवलं तर त्याचं उत्तम खत तयार होतं आणि त्यांची ते सिद्ध करून जगभरात पसरवलं आणि त्यांनी ही उत्तम कामगिरी केली. त्यामुळं या तत्वावरती महाराष्ट्रामध्येही बरेच आपल्या प्रतापदादा चिपळूणकर तसेच एस-आर-टी तंत्रज्ञान या तत्वावरतीच अवलंबून आहे. तर मित्रहो, आपल्याला सांगायची गोष्ट अशी की हे तंत्रज्ञान जर आपण ऊसामध्ये लागण केलेल्या ऊसामध्ये कसं राबवायचं झालं तर आपली शेती अजून कशी फायदेशीर करता येईल. तर समजा तुमचा जर खोडवा ऊस असेल, ऊस तुटल्यानंतर लागणीचा खोडवा ऊस असेल, तर त्या खोडवा ऊसात साधारणतः काय आपल्याकडे 5 फुटाची सरी असते. महाराष्ट्रामध्ये 90% शेतकरी 5 फूट सरी करतात. त्यातील एक सरी जर आपण काढली, जोडवा पद्धत पट्टा पद्धतीने जर सरी केली, तर त्यातली एक सरी जर तुम्हाला तिथंच कुजून खत करता येईल औषध मारून आणि 2 सऱ्यामध्ये उत्तम अंतर असल्यामुळे त्या सऱ्यांचं जी वाढ ही आहे उत्तम होईल. तसंच त्याच पद्धतीने तुम्ही तेच जर तसंच पुढच्या वर्षी जर गेला, तर साधारणतः त्यातली परत आणखीन एक सरी जर काढली, साधारणतः तेच अंतर तुम्ही 9 फुटावर केलं, तर त्यावेळेस तुमचा जो तिसरा वर्षाचा ऊस आहे तो पण उत्तम येणार आहे आणि जो ऊसाची जी सरी आहे ती पण दुसरी सरी तिथंच कुजणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, की परत तुम्ही ते तिसरा वर्षाचा ऊस तुटल्यानंतर त्या ज्या 2 साऱ्या तुम्ही जी काढल्यात त्या तिथंच मध्ये तुम्ही आहे असं न नांगरट करता तिथंच आहे असा ऊस लावून त्याच्यानंतर तुम्ही त्याची उत्तम तिथं खत निर्मिती झालेली असल्यामुळे तुमचा ऊस एक नंबरचा तिथे येणार आहे. आणि नंतर तुम्ही ती तिसरी सरी आहे ती तुमची ज्यावेळेस तुम्ही ऊस फोडता त्यावेळेस तुम्ही त्याला त्यामध्ये भर टाकल्यामुळे त्याला एकदम उत्तम त्याचा फायदा होणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो, याचा आपण जरूर लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे. ही शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आणि खूपच महत्वाची माहिती आहे दोस्तो. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. हीच तुम्हाला विनंती. असेच भरपूर खूप छान व्हिडिओ मी घेऊन येईन. थँक यू.